कॅमेरा मी पकडला पण मी माझं नव्हतं. आता राज्यभरात पाहतोय आपण की आमदार फुटत आहेत. पेपर फुटीवरती पण प्रश्न निर्माण होतो, जसं की अगोदर नीट पेपर फुटी झाली आणि आता DET. विद्यार्थ्यांनी करायचं तर करायचं. विद्यार्थ्यांच्या एकंदरीतच सगळ्या स्वप्नांना चुराडा करण्याचं काम हे सरकारी यंत्रणेचं चाललेलं आहे. हे कुठंतरी थांबलं पाहिजे. विद्यार्थ्यांच्या स्वप्न भंग करण्याचा अधिकार, युवकांच्या स्वप्न भंग करण्याचा अधिकार या देशात कोणालाही असता कामा नये. आणि असा जर प्रयत्न कोणी करत असेल तर त्याला कठोरातली कठोर शिक्षा, अगदी मृत्यूदंडापर्यंतची शिक्षा झाली पाहिजे असं आमचं मत आहे. पण हे कुठेतरी थांबणार का? कारण की याच्या अगोदर नाही, हे थांबलंच पाहिजे. कुठेतरी थांबणार का म्हणजे थांबलंच पाहिजे. त्यासाठी जो काय निर्णय घ्यायचा आहे तो कठोर निर्णय घेतला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही शासनाच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहोत. शासनाने याच्यामध्ये खंबीर निर्णय घ्यावा, कठोर भूमिका घ्यावी. आम्ही शासनाच्या पाठीशी यासाठी उभे आहोत. असं सुद्धा म्हटलं जातं आहे की पेपर फुटले भिवंडीमध्ये आणि पैसे गेले मालेगावात. मग मी ते आता मला माहीत नाही पैसे कुठं गेलेत, पण मला एवढं माहिती आहे की महाराष्ट्राचा पेपर बिहारच्या माणसांनी दिल्लीमध्ये फोडला आणि भिवंडीत सापडला. म्हणजे हे काही एवढं छोटं मोठं हे नाही आहे. हे विषय फार मोठा आणि गंभीर आहे. आणि त्याचबरोबर नरसापूरची जी घटना झाली, आता त्या आरोपीला दोषी ठरवण्यात आलं, तर त्या पुढे अशा घटना होत असतात. सरकारने याच घटनेचा इतक्या जलद पद्धतीने निकाल लावला. नरसापूरच्या घटनेच्या बाबतीमध्ये मी न्यायव्यवस्थेचे आभार मानतो की फाशीची शिक्षा त्यांनी त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि मी पुन्हा एकदा तोच मुद्दा सांगतो की नीट असेल, CET असेल, TET असेल, याच्यामध्ये कोणाच्या तरी एखाद्या युवकाच्या, एखाद्या तरुणाच्या स्वप्नांवरचा भंग करणं हे सुद्धा एखाद्यावर अत्याचार केल्यापेक्षा कमी नाही. आणि म्हणून त्या देखील आरोपींवर कठोरात कठोर शिक्षा झाली. असा मुद्दा सुद्धा उपस्थित होतोय की याच्या अगोदर पण घटना झाल्या, याच्या अगोदर पण रेप केसेस झाल्या. आत्ताच मध्यंतरी झालेलं जे ॲसिड प्रकरण, त्याचा निकाल एवढा अजून लागलाच नाही आहे. तर मग हाच निकाल नाही, साहजिक आहे. फास्ट ट्रॅकमध्ये होत असेल तर त्याचं अभिनंदन केलं पाहिजे. बाकीचे निकालही लवकरात लवकर लागले पाहिजे असंच आमचं मत आहे. असं संगमनगरची जी घटना घडली ॲसिड प्रकरणची, त्याला 100 दिवस उलटून गेले. पण जी आत्ता नरसापूरची घटना घडली याला जेमतेम 50 दिवस झाले असतील. पण ह्याचा निकाल खूप जलद पद्धतीने लागला आणि तो अजून अद्याप लागलाच नाही. मी सर्वप्रथम हे सांगतो की नरसापूरची जी घटना घडली त्याबद्दल न्यायव्यवस्थेचे मी अभिनंदन करतो की त्यांनी त्याला मृत्यूदंडाची शिक्षा, त्या ठिकाणी फाशीची शिक्षा ठोकावली आहे आणि हे निश्चितच स्वागतार्ह आहे. पण त्याचबरोबर संगमनेरच्या वडगाव पानमध्ये ॲसिड हल्ल्यामध्ये ज्या आमच्या चिमुकलीवर ॲसिड हल्ला झाला, त्या ॲसिड हल्ल्यामधला आरोपी अजून आरोपीच नाही कळाला कोण आहे. पोलीस यंत्रणेने याबाबत तातडीने काहीतरी कार्यवाही केली पाहिजे. मी माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना प्रत्यक्ष भेटून काल याबाबत विनंती केलेली आहे. त्याचबरोबर महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे या स्वतः तिथे वडगाव पानला येऊन सरकारच्या वतीने त्यांनी त्या पीडित कुटुंबियांना आश्वासित केलं होतं की आम्ही लवकरात लवकर याचा तपास लावू. आज 100 दिवस झालेले आहेत, परंतु अद्यापर्यंत आरोपीचं नावसुद्धा समोर आलेलं नाही आहे. पोलिसांनी याच्यात तातडीने लक्ष देणं गरजेचं आहे. सरकार कुठेतरी या घटनेला दुर्लक्ष करते. दुर्लक्ष नाही, त्याच्यामध्ये काही अडचणी तांत्रिक असतील असं मला माहीत नाही. पोलिसांच्या काय अडचणी आहेत, पण पोलिसांनी काही तांत्रिक अडचण असेल तरी ॲसिड हल्ल्यामधल्या आरोपींना तातडीने अटक केली पाहिजे आणि कठोरातली कठोर शिक्षा दिली पाहिजे.